नमस्कार, रामराम. मी श्रीधन कृषी सेवा केंद्र राजा हरिश्चंद्र पिंपरी. आपण आज आलेलो आहोत. आमचा टरबूजाचा प्लॉट आहे 2 एकरचा. तर याच्यात एक इच्छा म्हणून चला म्हणलं एक थोडक्यात माहिती शेतकरी बंधूंना सुद्धा सांगावी. जेणेकरून जर कुणी शेतकरी बंधूंनी टरबूजाची लागवड केली असेल, तर त्यांना पण थोड्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. म्हणून टरबूज पिकाची ड्रेचिंग. आता बऱ्याच जणांचं असं मत आहे, की ड्रेचिंग वगैरे करण्याची काही गरज नाही. ठिबक मधून दिलं तरी चालत नाही का? वगैरे, वगैरे, वगैरे. तर माझं एक मत आहे, की टरबूज पिकाची लागवड झाल्यानंतर एक 8 दिवस, तिसरं पान फुटल्यानंतर ड्रिचिंग जर केली तर अत्यंत चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला भेटतील. त्याचं एक कारण असं असतं, की रोप लहान असल्यामुळं त्यांना पांढऱ्या मुळाची संख्या किंवा पांढरी मूळ वाढलेली नसते. मग आपण जर त्याला ड्रिचिंग केली, तर त्याला चांगल्या प्रकारचा आपल्याला रिझल्ट येईल. तर मग या ड्रिचिंगमध्ये काय वापरायचं? कशा प्रकारची ड्रिचिंग करायची? याच्यात थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, ड्रिचिंग करत असताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला एकरी 200 लिटर पाणी घ्यायचे. 200 किंवा कमी जास्त थोडंसं 10 10-20 लिटर जास्त कमी लागू शकतं. तर मी 200 लिटर पाणी. आता या 200 लिटर पाण्यामध्ये एकरी तुम्हाला 2 किलो 19-19 घ्यायचं आहे. एकरी 2 किलो 200 लिटर पाणी. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे 22 टीन. 22 टीन घ्यायचे तुम्हाला 500 ग्रॅम प्रति 1 एकर. आणि तिसरं आहे इसाबियन. इसाबियन तुम्हाला एकरी 1 लिटर घ्यायचे. हे सर्व मिश्रण 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि प्रति झाड किमान एक 40-50 ml पर्यंत तुम्ही टाकू शकतात. आणि हो, जास्त टाकू नका. जास्त जर टाकाल, कारण झाड लहान असते, तुमचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. म्हणून सरासरी तुम्ही एक 40 ते 50 ml पर्यंत हे प्रमाण प्रत्येक झाडाच्या बुडाला टाका. आणि एक 4 दिवसानंतर पहा, अत्यंत चांगल्या प्रकारे झाडाची वाढ होताना दिसेल. रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली दिसेल. अ, बस एवढंच, की शेतकरी बंधूंना एक ड्रिचिंग कशाप्रकारे करावं याची थोडक्यात माहिती सांगतो. ड्रिचिंग आपल्याला 2 करायच्या सुरुवातीच्या काळात. ही ड्रिचिंग झाली पहिली. आता दुसरी ड्रिचिंग काय करायची? तर दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला बुरशीनाशक वापरायची अजिबात गरज नाही. का? पहिल्या ड्रिचिंगमध्ये आपण बुरशीनाशकचा वापर केलेला असतो. त्याच्यामुळं परत एक 8 दिवसाची जी ड्रिचिंग आहे, ती करताना आपल्याला बुरशीनाशक वापरायची गरज नाही. तर याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे? तर याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला स्लेअर प्रो. स्लेअर प्रो जी-एस-पी कंपनीचं स्लेअर प्रो आहे. त्याच्यामध्ये थायमिथॉक्झम 30% एस-एल हे कंटेन आहे. आपण कंपनी बदलून कोणतंही घेऊ शकता. कंपनीचा हेच घ्यावा किंवा हेच खा खूप छान आहे असं काही नसतं. कंटेन महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्यातील थायमिथॉक्झम कंटेन पाहून वापर करू शकता. थायमिथॉक्झम लिक्विड फॉर्ममध्ये येतं किंवा तुम्ही ॲक्ट्रासुद्धा वापरू शकता सिजेंटाचा. तर ते तुम्हाला एकरी 500 ml घ्यायचे. स्लेअर प्रो घेणार असाल तर. परत आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड. 98% ह्युमिक आहे. ग्रोटेक कंपनी आहे, फिनिक्स कंपनी आहे. अजून खूप कंपन्या आहेत, पूर्वा कंपनी आहे. तुम्हाला अ, ज्या कंपनीचं स्टँडर्ड वाटेल किंवा तुमच्या एखाद्या मित्रांनी वापरलेलं आहे, त्यांना अनुभव आहे, की ह्या कंपनीचं एचएट किंवा ह्युमिक खूप चांगल्या प्रकारचे आहे, तर तुम्ही ते बिनधास्त घ्या. एकरी 1 किलो घ्या. एकरी 1 किलो ह्युमिक घ्यायचं आहे. स्लेअर प्रो घ्यायचे तुम्हाला एकरी 500 ml आणि याची ड्रिचिंग करायची. ड्रिचिंग कशा करायची तुम्हाला तर मी सांगितलं 200 लिटर पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये हे पूर्ण कॉम्बिनेशन टाकायचं आणि प्रति झाड 50 ml पर्यंत प्रति झाड हे द्रावण आम्हाला टाकायचं आहे. हे तुम्ही फवाऱ्याने टाकू शकता किंवा तुम्ही ग्लास वगैरे छोटासा चहा घ्यायचा जो ग्लास असतो छोटा, त्याने सुद्धा आपण टाकू शकता. पण माझ्या मते तुम्ही फवाऱ्याला एक छोटंसं एक 50 mlचं एम-एलचं काही एम-एल म्हणा किंवा काही घ्या, छोटंसं टोपण घ्या आणि ते पुढच्या तुम्ही त्या नळीला बसवून
तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला थोडासा मेहनत कमी लागेल आणि बकेट आणि ग्लासनी टाकायचं म्हणल्यावर तुम्हाला जरा कंबरदुखीचा त्रास होईल. त्याच्यामुळे तुम्हाला मी हा पर्याय चांगला सांगतो. धन्यवाद.